वेलकम बॅक स्टुडंट्स. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इंटरफरन्स ऑफ लाईट. काय असते इंटरफरन्स ऑफ लाईट? समजा अशा प्रकारे दोन वेव्ज मिक्स होत आहेत. ही पहिली वेव्ह आहे, ही सेकंड वेव्ह आहे आणि या रिजन मध्ये मिक्स होत, या जागेमध्ये मिक्स होत आहे. तर या एवढ्या जागेला जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला काही पॉइंट असे मिळतील जिथं लाईटची रिझल्टंट इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे आणि काही पॉइंट असे मिळतील जिथे लाईटची रिझल्टंट इंटेन्सिटी मिनिमम आहे, कमी आहे. तर ते असे डिफरंट रिजन मिळणं जिथे लाईटची इंटेन्सिटी फिक्स्ड नाहीये, कधी कमी असेल कधी जास्त असेल, याच फेनॉमेननला की जिथे लाईटचे दोन वेव्ज मिक्स झाल्यामुळे हा जो डिफरन्स पाहायला मिळतो, हा जो चेंज पाहायला मिळतो, याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो? इंटरफरन्स म्हणतो. काय म्हणणार? इंटरफरन्स. आता इंटरफरन्सचे प्रकार समजून घेण्यापूर्वी थोडस रिवाइज करूया की पाथ म्हणजे काय असतो, दोन वेव्हसाठी पाथ डिफरन्स काय असेल आणि फेज डिफरन्स काय असेल आणि त्यानंतर इंटरफरन्सचे प्रकार. सो पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत पाथ डिफरन्स. इमॅजिन करा की या ठिकाणी लाईटचा पहिला सोर्स आहे, या ठिकाणी लाईटचा दुसरा सोर्स आहे आणि इथं एक स्क्रीन आहे जिथं या पॉइंटला आपण ऑब्झर्व करतोय. म्हणजे लाईट S1 पासून इथेपर्यंत पोहोचते, S2 पासून या मार्गाने इथपर्यंत पोहोचते. आता जरी इथं आपण रे दाखवले असेल, लाईन दाखवली तर लाईट ऍक्च्युअल मध्ये वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत इथपर्यंत येणार आहे आणि इकडली लाईट अशा प्रकारे वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत इथपर्यंत येणार आहे. पण ट्रॅव्हल कसं केलं आपल्याला घेणं देणं नाहीये, तर आपल्याला फक्त विचार करायचा ह्या S1 पासून P पर्यंत, P पॉईंट जिथं आपण ऑब्झर्व करतोय तिथलं डिस्टन्स ऍझ्युम करू X1 आहे. S2 पासून P पर्यंत डिस्टन्स ऍझ्युम करू S2 पासून P पर्यंत डिस्टन्स आहे X2. तर पाथ डिफरन्स दाखवणार आपण डेल्टा एक्स ने. तो कधीही असतो X2 मायनस X1 याचा मॉड. मॉड का? कारण आपल्याला फक्त कितीचा फरक आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे हा पॉझिटिव्ह येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो, पण आपण ती व्हॅल्यू पॉझिटिव्हच घेणार आहोत. तर हा झाला पाथ डिफरन्स. आता राहिला फेज डिफरन्स काय असतो हे एकदा समजून घेऊया आणि त्यानंतर आपण याचे प्रकार चालू करू. तर आता समजून घ्यायचं आहे फेज डिफरन्स काय असेल. सो फेज डिफरन्स काय असतो बाळांनो? तर समजा ही पहिली वेव्ह अशा प्रकारे ट्रॅव्हल करत इथपर्यंत येते आणि दुसरी वेव्ह या सोर्स पासून निघाल्यानंतर अशी इथे येते आणि या ठिकाणी दोन्ही मिक्स होतात, ओव्हरलॅप करतायत. तर थोडंसं इमॅजिन करा किंवा पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं फेज म्हणजे काय असतं. तर हे अशा प्रकारे वेव्ह असताना या ठिकाणी फेज 0, या पॉइंटला फेज असते π/2, या पॉइंटला फेज असतो पाय, या पॉइंटला असते 3π/2, या पॉइंटला असतो 2π. म्हणजे एक वेव्ह जिथं कंप्लीट झाली त्याला आपण म्हणणार तिथं 2π एवढी फेज कंप्लीट होते. जर तुम्ही पहिल्या वेव्हला ऑब्झर्व केला तर 0π/2 पाय, 3π/2 2π प्लस π/2, 2π प्लस π/2 5π/2, नंतर इथं 3π आणि या ठिकाणी कुठेतरी 7π/2 हे पहिल्या वेव्हसाठी फेज येत आहे. ऍझ्युम करूया. दुसऱ्या वेव्हचा जर विचार केला आपण इथं या सेकंड वेव्हसाठी, तर इथं काय होणार आहे? तर इथून वेव्ह सुरू झाली 0, या ठिकाणी मॅक्झिममला पोहोचली π/2, या ठिकाणी पाय आणि या ठिकाणी 3π/2 आणि इथे येईपर्यंत एक वेव्ह कंप्लीट झाली. म्हणजे दुसऱ्या वेव्हसाठी जो फेज आहे या ठिकाणी तो किती आहे? तर ऍझ्युम करा 2π आहे. तर आता ह्या दोघांमधला फेज डिफरन्स, डिफरन्स म्हणजे पुन्हा फरक. सो डेल्टा फाय, हा डेल्टा फाय म्हणजेच काय असणार? मॉड ऑफ φ2 मायनस φ1. म्हणजेच इथं 2π मायनस 7π/2 हा झाला आपला फेज डिफरन्स. आता याची मॅग्निट्यूड मध्ये आन्सर काय लिहायचं आहे? पुन्हा एकदा आपल्याला फक्त डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, कितीचा फरक असेल एवढंच समजावून सांगायचं आहे. सो हे कॅल्क्युलेशन किती येणार बाळांनो? तर 2⁴ मायनस 7π म्हणजे मायनस 3π डिवाइड बाय 2. हे प्लस मध्ये येतं 3π/2, प्लस मध्ये काय घेतलं? मॉड मध्ये. आता हा झाला फेज डिफरन्स. आता हे का शिकायचंय? तर इंटरफरन्स म्हणजे जिथं लाईटच्या वेव्हज मिक्स होत आहेत. आता थोडंसं समजून घेऊया इंटरफरन्स नेमकं घडतं कशा प्रकारे. तर त्यासाठी ऍझ्युम करा की अशा प्रकारे इथे एक लाईटचा पहिला सोर्स आहे आणि या ठिकाणी लाईटचा दुसरा सोर्स आहे. आता प्रत्येक वेळी लाईट ज्यावेळेस बाहेर पडेल, इमिट होईल, त्यावेळेस ती वेव्हच्या फॉर्म मध्ये इमिट होते. म्हणजे इथं जो पॉइंट आहे त्याला आपण क्रस्ट म्हणणार, या पॉइंटला ट्रफ म्हणणार. नीट लक्ष द्या. वेव्ह अशी प्रोपोगेट होत चालली आहे राईट साईडला. सो हा जो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह साईडचा पॉइंट आहे त्याला क्रस्ट म्हणणार
आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह साईडचा पॉईंट त्याला आपण काय म्हणणार आहोत, ट्रफ म्हणणार आहोत. हे क्रस्ट आणि ट्रफ. सो इथून व्ह्यूज बाहेर पडताना अशा प्रकारे बाहेर पडतील की हे क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ, म्हणजे या प्रकारे क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ क्रस्ट, या प्रकारे व्ह्यूज बाहेर पडेल. फक्त या डायरेक्शनला जाईल का, तर नाही, इकडे पण जाणार, पहिल्यापासून क्रस्ट ट्रफ करत इकडे पण जाणार. सो अशा प्रकारे लाईट इथं इमिट होत आहे क्रस्ट आणि ट्रफच्या फॉर्म मध्ये. आता हे सगळे क्रस्ट आणि ट्रफ आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार आहोत, तर पहिल्यांदा फक्त क्रस्ट साठीचे आपण सर्कल्स ड्रॉ करूया. सेमी सर्कल बनतील, एकाच मीडियमचा स्टडी करायचा. S1 ला सेंटर पकडणार आणि हा जो सेमी सर्कल आपण ड्रॉ केलाय याच्यावरती ऑल पॉसिबल डायरेक्शनला असणारे सगळे क्रस्ट आहेत असे ऍज्युम करू. पुन्हा याच्यामध्ये एक ट्रफचा सर्कल मिळेल आणि नंतर हा पुढचा क्रस्टचा सर्कल मिळेल, नंतर एक ट्रफचा, नंतर आणखी एक क्रस्टचा सर्कल. हे झालं पहिल्या वेव्हसाठी. आता हे झाले सगळे क्रस्टचे सर्कल. आता ट्रफचे कसे ड्रॉ करणार आपण, तर इथं ट्रफचे सर्कल ड्रॉ अजून या प्रकारे करूया. इथं या प्रकारे, म्हणजे हे काय झालं, तर लाईट इथून निघणारी लाईट या पॉइंटला क्रस्ट आहे, इथे ट्रफ आहे, क्रस्ट आहे, ट्रफ आहे, क्रस्ट आहे. हे झालं पहिल्या वेव्हसाठी. तसंच दुसऱ्या वेव्हसाठी म्हणजे S2 पासून निघणाऱ्या लाईट वेव्हसाठी समजा हा क्रस्ट आहे, हा पण एक क्रस्ट आहे, इथे एक क्रस्ट आहे. लाईट एवढ्यावर थांबणार नाही, पुढे पण डिस्ट्रीब्यूट होत राहणार आहे आणि हे सगळे त्याचे ट्रफ्स आहेत. हे क्रस्ट आणि ट्रफ ड्रॉ केल्यानंतर थोडासा आपण कुठला रिजन ऑब्झर्व करणार आहोत, तर हा एवढा रिजन ऑब्झर्व करायचा जिथं लाईट इंटरसेप्ट होते, ओव्हरलॅप होते. आणि याच प्रकारे एवढ्या भागामध्ये जिथं लाईट वेव्ह इंटरसेप्ट करते, ओव्हरलॅप होते, मिक्स होते, त्या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी ही थोडीशी वेगळ्या प्रकारे ऑब्झर्व होणार आहे आणि यालाच आपण म्हणणार आहोत इंटरफरन्स. म्हणजे या रिजन मध्ये, एवढ्या रिजन मध्ये काय दिसणार, इंटरफरन्स ऑफ लाईट घडणार आहे. आता हे इंटरफरन्स ऑफ लाईट मध्ये आपण सुरुवातीला सांगितलं होतं की लाईटची इंटेन्सिटी काही ठिकाणी जास्त असू शकते, काही ठिकाणी कमी असू शकते, म्हणजेच इंटेन्सिटी बदलत राहते. आणि हे इंटेन्सिटी बदलण्याचा प्रकार म्हणजेच असतात इंटरफरन्सचे टाइप्स. काय काय असतील मग टाइप्स, आता सुरुवात करूया. इंटरफरन्सचा पहिला प्रकार असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे काय, तर जिथं दोन लाईट वेव्ह मिक्स होत आहेत, समजा ते मिक्स होताना पहिल्या लाईट वेव्ह साठी पण क्रस्टच येतो आणि दुसऱ्या लाईटचा पण क्रस्टच ओव्हरलॅप होतो, किंवा पहिल्या लाईटचा ट्रफ आणि दुसऱ्या लाईट साठीचा पण ट्रफ ओव्हरलॅप करतोय. सो क्रस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप करणं म्हणजेच काय असतं, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हे झाले वर्बल कंडिशन किंवा लक्षात ठेवण्यासाठी. आणखी एका प्रकारे सांगता येतं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कसे असतील, तर त्यासाठी आपण डिस्कस करूया पाथ डिफरन्स किती असला पाहिजे. पाथ डिफरन्स काय मगाशी सांगितले, एखाद्या पॉइंटला दोन्ही सोर्स पासून लाईट निघाल्यानंतर जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्या दोन्ही डिस्टन्स मधला फरक म्हणजेच पाथ डिफरन्स. तर ज्यावेळेस हा पाथ डिफरन्स किती असतो बाळांनो, एन लॅमडा असतो. किती असतो पाथ डिफरन्स, एन लॅमडा. इथे एन म्हणजे काय आहे, तर 0 किंवा 1 किंवा 2 किंवा 3 किंवा डॅश डॅश डॅश, म्हणजेच एन हा काय आहे, तर एक इंटीजर आहे. आणि ज्यावेळेस पाथ डिफरन्स हा एन लॅमडा असेल त्यावेळेस पण आपण म्हणणार कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच मिळणार आहे. अथवा आणखी एक कंडिशन सांगितली जाते ज्याला आपण म्हणतो फेज डिफरन्स. फेज डिफरन्स पण मगाशी कॅल्क्युलेट करून दाखवला होता. या ठिकाणी आपण फेज डिफरन्स सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे. हा फेज डिफरन्स आहे. आणि या ठिकाणी समजावून सांगितले पाथ डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, की समजा हे x2 पाथ असेल, इथून S2 पासून P पर्यंत हे x2 इज इक्वल्स टू 5, x1 इज इक्वल्स टू 2, तर हा पाथ डिफरन्स येणार 3 चा फरक. म्हणजे जर हे 3 किंवा पाथ डिफरन्स n लॅमडाला मल्टिप्लाय असेल, कशाला मल्टिप्लाय, n लॅमडाला मल्टिप्लाय असेल, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळणार. फेज डिफरन्स किती असला पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह साठी, तर फेज डिफरन्स असला पाहिजे डेल्टा पाय, म्हणजेच चेंज इन फेज हा किती असला पाहिजे, तर तो असला पाहिजे 2n पाय. 2n पाय म्हणजेच काय, तर इवन मल्टिपल ऑफ पाय असं म्हणू शकतो आपण. इवन मल्टिपल ऑफ पाय किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ n पाय, चल 2 पाय, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय. 2 पायला मल्टिप्लाय कशाने करायचंय, इंटिजरने, अथवा पायला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, तर इवनने.
पुन्हा एकदा n ची व्हॅल्यू काय असू शकते 0 1 2 3 वगैरे वगैरे. तर हे झाल्या कंडिशन्स कशासाठी, तर हे होते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी. आता इंटरफरन्सचा दुसरा प्रकार जो आहे इंटरफरन्सचा दुसरा प्रकार जो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे काय, तर इथं जर ज्यावेळेस दोन वेव्हज मिक्स होतील त्यावेळेस पहिल्या वेव्हचा क्रस्ट हा ओव्हरलॅप करतोय, मिक्स होतोय, इंटरसेक्ट करतोय दुसऱ्या वेव्हच्या ट्रफला, अथवा पहिल्या वेव्हचा ट्रफ हा ओव्हरलॅप करतोय दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टला. या केसमध्ये आपण म्हणणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. थोडंसं नीट बघा की आपण कन्स्ट्रक्टिव्ह साठी ही कंडिशन काय शिकली होती, तर क्रस्टला क्रस्ट मॅच होणं, क्रस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ मॅच होणं. आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी ही कंडिशन काय शिकतो आपण, उलट आहे थोडंसं, क्रस्टला ट्रफ मॅच करणं अथवा ट्रफला क्रस्ट मॅच करणं. इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स, ज्यावेळेस आपण फेज डिफरन्सचा विचार करू त्यावेळेस, ठीक आहे, आधी पाथ डिफरन्सचा विचार करू की जर पाथ डिफरन्स म्हणजेच डेल्टा एक्स हा किती असेल 2n-1 इंटू लॅमडा बाय 2, म्हणजेच ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2. लॅमडा म्हणजे वेव्हलेंथ असतं, इथे वेव्हलेंथला नाही, वेव्हलेंथच्या हाफला कसं असलं पाहिजे, ऑड मल्टिपल. तर म्हणणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे पाथ डिफरन्स. आणि जर आपण फेज डिफरन्स बद्दल विचार करायला गेलो तर डेल्टा पाय म्हणजे फेज डिफरन्स किती असला पाहिजे 2n-1 इंटू पाय, म्हणजेच ऑड मल्टिपल ऑफ पाय. पाय मीन्स 180 डिग्री किंवा रेडियन मध्ये आपण त्याला पाय म्हणतो. तर ह्या कंडिशन्स आहेत डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी. याच्या उलट थोड्याशा इथं आपण लिहिलेल्या आहेत की क्रस्टला क्रस्ट मॅच करणं किंवा पाथ डिफरन्स n लॅम्बडा असणं अथवा 2n पाय असणं फेज डिफरन्स म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर हे झाले इंटरफरन्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट शिकणार आहोत जो आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणजेच YDSE, जो खूप महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे ज्याने प्रूव्ह होतं की स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न कसा मिळेल. समजून घेण्यासाठी कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.